रुपाली चाकणकर यांना ईडीकडून समन्स, आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश। मनमानी भाडेवाढ करणाऱ्या प्रवासी ॲपवर कारवाई करा, बस वाहतूकदार अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। प्रदेश काँग्रेसचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड, इंस्टाग्राम अकाउंट अचानक झालं बंद। चंद्रकांत पाटलांचा खरातच्या पाया पडतानाचा फोटो, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्याकडनं फोटो पोस्ट। निदान स्वतःचं वय तरी पाहायचं होतं, अंजली दमानियांचा चंद्रकांत पाटलांना टोला। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा जितेंद्र आव्हाडांना टोला, आव्हाडांनी घोड्यावरून नव्हे उंटावरून प्रवास करावा, वाटेल तशी टीका करणं आव्हाडांनी बंद करावं, चंद्रकांत पाटलांचा जितेंद्र आव्हाडांना इशारा। महापौर रवी लांडगे परदेश दौऱ्यावर ठाम, जागतिक अधिवेशनासाठी अझरबैजानला निघालोय, महापौर रवी लांडगेंचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला मंत्री चंद्रकांत पाटलांचा प्रतिसाद, सांगली दौऱ्यामध्ये कॅनवामधील गाड्या कमी करत केवळ 3 गाड्यांवर केला दौरा। 2008 साली रेल्वे भरतीवरून मनसेचं राडा प्रकरण, राज ठाकरेंचा जबाब कोर्टानं घेतला नोंदवून, राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळून लावले। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये फडणवीस सरकारचा नवा विक्रम, राज्यामध्ये आवास योजनेतून एका वर्षामध्ये साकारली 5 लाख घरं, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती। तटकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये राणींचं जंगी स्वागत, रायगडच्या भरडखोलमध्ये कोळी वेशामध्ये तटकरे, तर राणे यांची रथातून मिरवणूक। ताफ्यातील गाड्या 50% कमी करण्याच्या गडकरींच्या सूचना, पालखी मार्गाची पाहणी करताना गडकरी बसनं प्रवास करणार। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीची मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न, स्थायी स्वरूपाची कामं करण्यावर अधिक भर द्या, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि रोहित पवारांची भेट, पुण्यातील पाषाण परिसरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांच्या दिलखुलासपणे गप्पा। पिंपरी चिंचवडच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता, मोदींचं आवाहन, पिंपरीचे महापौर जपणार की परदेश दौरा करणार याकडे सर्वांचं लक्ष। मतीन पटेलच्या घरावर तोडक कारवाईच्या महानगरपालिकेनं कारवाई केली, त्यांना धन्यवाद, एमआयएम नेत्याचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, किरीट सोमय्यांची एमआयएमवर टीका। इंधन बचतीसाठी ताफ्यातील 3 वाहनं कमी, सर्व मंत्र्यांनी ताफा मर्यादित ठेवण्याची गरज, प्रताप सरनाईक यांनी मंत्र्यांना दिला सल्ला। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर महानगरपालिकेचा हातोडा, पटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई, मतीन पटेलचे नगरसेवक पदही आता रद्द होण्याची शक्यता, सभापती अनिल मक्रिये यांची प्रतिक्रिया। रत्नागिरीच्या औशिवळे मसूरकरवाडीमधील ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश, शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निर्णय घेतल्याची कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला शिवसेना नेते रामदास कदम यांचा पाठिंबा, झोपेचं सोंग घेतलं तर जागं करता येत नाही, रामदास कदमांची राज ठाकरेंवर टीका। खासगी बसच्या मनमानी भाडेवाढीच्या संदर्भात सरकारचा लगाम, दीर्घकालीन उपाययोजनांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडनं विशेष समिती गठीत। अमोल मिटकरींनी आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवारांची घेतली भेट, यावेळेस अजित पवारांच्या आठवणींना दिला उजाळा। कुडाळ तालुक्यामध्ये आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीमध्ये विकास कामांचं भूमिपूजन, विविध कामांमुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता। पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज निकाल, 20 वर्षांनंतर प्रकरणाचा निकाल आज दिला जाणार। 3 जून 2006ला पवनराजे निंबाळकरांची करण्यात आली होती हत्या। अमोल आणि मदर डेअरीकडून आज पासून दूध दरामध्ये वाढ, दुधाच्या किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय। आयात शुल्क वाढीमुळे सोने चांदीच्या दरामध्ये वाढ, सोने 8,000 रुपयांनी तर चांदी 20,000 रुपयांनी महागली, सोन्या चांदीच्या किमतींमध्ये विक्रमी उसळी। डोंबिवलीमधील भावना इमारत खाली करण्याची नोटीस, खाली करण्याच्या नोटीसनं रहिवाशी हवालदिल, नागरिकांची केडीएमसी मुख्यालयामध्ये धाव। बोंदो अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थांचा सचिव नामकरण आवारीला अटक, सिन्नर पोलिसांकडून नामकरण आवारीला करण्यात आली अटक। खरातच्या विरोधात 1150 पानांची चार्जशीट दाखल, नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल, विशेष पथकाकडून दोषारोपपत्र अखेर दाखल।
इचलकरंजी महापालिकेच्या समोर पाण्यासाठी मटका फोड आंदोलन, महापालिकेमध्ये शिवशाहू आघाडीचा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एल्गार. अमूलकडून दुधाच्या दरामध्ये वाढ, मध्यमवर्गीयांना महागाईच्या झळा बसणार, पॅकेजिंग आणि खरेदी खर्चामध्ये वाढ झाल्यानं महत्त्वाचा निर्णय. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्धावर, मंत्री अधिकाऱ्यांचे विदेश दौरे सुद्धा रद्द. खरीप पिकांच्या एमएसपी वाढीसाठी मंजुरी, पंतप्रधान मोदींची एक्सपोस्ट करत माहिती. कल्याण डोंबिवलीमधील 27 गावांचा पाणी प्रश्न मिटणार, खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली माहिती. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेकडून प्लॅन तयार. साताऱ्याच्या मातीतून थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत 13 वर्षाच्या वसीम शेखनं सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राची मान जगात उंचावली. अमरावतीमध्ये किन्नर गटांमध्ये वाद चिघळला, 2 दिवसांमध्ये दोन्ही गटाच्या तक्रारी, जीवे मारण्याच्या धमकीची तक्रार, संरक्षणाची मागणी. अमरावतीमध्ये कंत्राटदार संघटना आक्रमक, 2 महिन्यांचं वेतन आणि 18 कोटींचं बिल न मिळाल्यानं कर्मचारी आक्रमक, पाणीपुरवठा बंद करण्याचा संघटनेचा इशारा. भिवंडीच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी टंचाईच्या विरोधामध्ये नागरिकांचं आंदोलन, तात्काळ नियमित पाणीपुरवठ्याची संतप्त नागरिकांची मागणी. मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याची मागणी, अखिल भारतीय मराठी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शरद गोरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. सरोवर ते आसबीबी रस्त्याची अनेक वर्षापासून दयनीय दुरावस्था, रस्त्यासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आयुक्तांचं आश्वासन. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाची यशस्वी मोहीम, काळेवाडीमध्ये पाईपमध्ये अडकलेल्या वृद्ध महिलेची सुरक्षितपणे सुटका. मतीन पटेलचे नगरसेवक पद जाण्याची शक्यता, छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकरांनी दिले संकेत. नियमानुसारच मतीन पटेलच्या घरावर कारवाई, महापौर समीर राजूरकरांची माहिती. भूमी वर्ल्ड गोदाम संकुलातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधामध्ये खासदार सुरेश म्हात्रे आक्रमक, भिवंडीमध्ये गेल्या 15 दिवसात उग्र आंदोलन करण्याचा म्हात्रेंचा इशारा. बीडच्या माजलगावात भोळसर मुलीवर चुलत भावाचा अत्याचार, या प्रकरणी आणखी एका रुग्णालयातील डॉक्टरसह परिचारिकेवर गुन्हा दाखल. नागपूर न्यायाधिकरणाला पीठासीन अधिकारी नियुक्त, आमदार अडबालेंच्या पाठपुराव्याला यश, 18 महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर न्यायमूर्ती मुकुलिका जवळकरांची नियुक्ती. अकोला शहराला आता होणार 5 दिवसाआड पाणीपुरवठा, काटेपूर्णा प्रकल्पात घटता पाणीसाठा लक्षात घेता आणि उन्हामुळे शहराच्या पाणीपुरवठा वेळापत्रकामध्ये महापालिकेकडून काही महत्त्वाची बदल. अर्नाळ्यामध्ये अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाची कारवाई, आदिवासी नागरिकांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईनं परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण. वाशिमच्या जवळक्यातील काठीपूर्णा नदी पूर्णपणे कोरडी, उन्हाच्या झळांमध्ये पाण्याचे स्रोत आटत चालले, नदीकाठच्या गावांमध्ये शेतकरी आणि पशुपालकांची चिंता वाढली. वर्ध्यामध्ये वाहतूक पोलिसांना आता बॉडी वॉर्न कॅमेरे, कारवाईमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षेला मिळणार बळ, नियमभंग करणाऱ्या चालकांचे फोटो व्हिडिओ पुराव्यासह नोंदवले जाणार. धुळ्यातील शिंदखेड्यामध्ये ट्रॅक्टरवर विद्युत पोल कोसळल्यानं खळबळ, घटनेनं तब्बल 16 ते 17 तास वीज पुरवठा खंडित, रात्रभर अंधारामध्ये उकाड्यानं नागरिक हैराण. धाराशिव जिल्ह्यामध्ये रॉकेल वितरणाला सुरुवात, जिल्हा पुरवठा विभागाचा पहिल्या टँकरला हिरवा झेंडा, प्रत्येक कार्ड धारकाला 3 लिटर रॉकेल दिलं जाणार. 5 मंत्र्यांचा जिल्ह्यात तरी मानखटाव तहानलेलाच, 44°C तापमानामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश, आमच्या हक्काचं पाणी द्या, शेतकऱ्यांची मागणी. ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली, नंदुरबार जिल्ह्यातील 32 आरोग्य उपकेंद्र कर्मचारी अभावी बंद अवस्थेमध्ये, दुर्गम भागातील रुग्णांची उपचारासाठी भटकंती. अपात्रतेच्या प्रकरणी 60 दिवसांमध्ये निकाल देण्याचे आदेश, गडचिरोलीमध्ये अतिक्रमणाला पाठबळ दिल्याप्रकरणी 9 नगरसेवकांना अपात्र ठरवलं होतं, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश. जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांचा ओघ, सोन्याचे दर 8,000 तर चांदीचे दर 15,000 वाढले, तरीही ग्राहकांना सोने आणि चांदी खरेदी करण्याकडे कल. सीबीएसई 12वीचा निकाल जाहीर, यंदा 85.20% विद्यार्थी उत्तीर्ण, तर सीबीएसई 12वीच्या निकालामध्ये मुलींचीच बाजी.
जगदंबा पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणी अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी, सिन्नरच्या कोर्टाचा निर्णय. शिर्डी संस्थांचा ऐतिहासिक निर्णय, आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना मोफत प्रशिक्षण, निवासी एमएसटी सीएटी प्रशिक्षण देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, सोन्या चांदीमध्ये आयात शुल्क वाढीनंतर रजत नगरीमध्ये सोन्या चांदीच्या भावात तेजी. इंदापूर शहरामध्ये वाहतूक कोंडीची गंभीर समस्या पुन्हा ऐरणीवर, बाबा चौकापासून तब्बल 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. विरारमध्ये अतिक्रमण कारवाईच्या दरम्यान फेरीवाल्यांचा विरोध, काही काळ परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण. गडचिरोलीमध्ये प्रस्तावित विमानतळाच्या जागेसाठी शेतकऱ्यांचा विरोध, झुगारून विमानतळाच्या जागेला मंजुरी. निर्णयाच्या विरोधामध्ये गावकऱ्यांकडून उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची तयारी सुरू. इलेक्ट्रिसिटी लोड वाढल्यानं एमएसईबीच्या डीपीचा स्फोट, पिंपरी चिंचवड शहरातील तुकाराम नगर परिसरातील घटना. घटनेनं परिसरामध्ये काही काळ विद्युत प्रवाह खंडित. मुंबईतील सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का, आरबीआयची मुंबईतील बँकेवर मोठी कारवाई, थेट परवाना रद्द करत 6 महिने रक्कम काढण्यावर बंदी. पालघरच्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकाकडनं जीवघेणी स्टंटबाजी, कारच्या सनरूफमधून बाहेर येत पायानं कारचं स्टेअरिंग पकडत गाडी चालवण्याचा धक्कादायक व्हिडिओ झाला व्हायरल. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये एक दिवस पंप बंदचा मोठा परिणाम, अफवेमुळे पेट्रोल पंप वाहन चालकांची गर्दी वाढली, तर अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. वाशीमधील कथित खोदकाम प्रकरणाला नववळण, डीबी पथकानं धाड टाकत 5 ते 6 जणांना घेतलं ताब्यात, मात्र घटनास्थळी तब्बल 9 जण उपस्थित. फोटो लोकशाही मराठीच्या हाती. अमरावतीमध्ये पाणी टंचाई निवारण निधी नसल्यानं कामं थांबली, अमरावती जिल्ह्यातील 47 गावातील जलजीवनची कामं थांबली. शासनाच्या 18 कोटींची प्रतीक्षा, पैसे नसल्यानं कामं थांबली. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय ॲक्शन मोडमध्ये, आरोपी शुभम खैरनारच्या घराची झाडाझडती, शुभमच्या रूम पार्टनर्सची देखील सीबीआयनं केली चौकशी, सूत्रांची माहिती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण, अहिल्यानगरमध्ये सीबीआयची कारवाई, तर 3 संशयितांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. तिघांमध्ये धनंजय लोखंडेचा समावेश असल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका महिलेला अटक, सीबीआय आणि पुणे शाखेच्या पथकाची कारवाई. आरोपी मनीषा नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपीच्या संपर्कात असल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी दुसरा संशयित आरोपी धनंजय लोखंडे विशेष पथकाच्या ताब्यात. नीट प्रकरणातील नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर, खैरनारच्या भावाकडून पोलिसांनी जप्त केली होती गावठी पिस्तूल. नागपूरच्या रेशीमबाग परिसरामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस, दिवसभर उन्हाची तीव्रता, मात्र अचानक वातावरणामध्ये बदल. भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ, पिकाची कापणी तोडणी जोमात सुरू असताना शेतकऱ्यांवर आता अवकाळीचं संकट. बीडमधील पाटोदा परिसरातील वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली, तहसील आवारातील जाहिरात बोर्डही कोसळला. जळगावमध्ये उष्णतेचा कहर कायम, जिल्ह्याचं तापमान 45 अंशांच्या पार, वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर याचा मोठा परिणाम. धुळ्यामध्ये उष्णतेचा फटका, शेती पिकांना नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या उपाययोजना सुरू, मात्र सतत वाढणाऱ्या तापमानामुळे शेतकरी चिंतेत. जळगाव जिल्ह्याच्या तापमानामध्ये मोठी वाढ, वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण, 2 दिवसांमध्ये तापमान 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज. रखरखत्या उन्हामध्ये पक्षांना हक्काचं घर देणारी बुलढाण्याची चिमुकली, अनोखी शक्कल लढवत शीतल राऊतनं पक्षांसाठी बनवलं सुंदर आणि टिकाऊ घरटं. राज्यात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता, वाढत्या तापमानाचा नागरिकांना त्रास, विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच वाढला. कपड्याच्या प्रेस व्यवसायाला उन्हाचा साईड इफेक्ट, बुलढाण्यामध्ये दुपारी 12 ते संध्याकाळी 6 व्यवसाय पडतो ठप्प. यवतमाळमध्ये उष्णतेचा कहर, पोलिसांचा अनोखा उपक्रम, सिग्नल परिसरामध्ये बसवले ग्रीन नेट, उपक्रमानं पोलिसांच्या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक. वाशिम जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीमध्ये, नाफेडमार्फत सरकारनं तातडीनं कांदा खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी.
अमरावतीमधील दयासागर चौकामध्ये चारचाकी वाहनांचा स्टंट, नागरिकांची सतर्कता, गाडीसह चालक पोलिसांच्या स्वाधीन. धरणामध्ये बुडून 3 शाळकरी मुलींचा मृत्यू. सिंधुदुर्गच्या करूळ धरणातील घटना. 5 जण धरणावर आंघोळीसाठी गेले होते, 2 जण बचावले. पुल सावंगीमधील कोल्ड्रिंक्स गोडाऊनला भीषण आग, लाखो रुपयांचा माल जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली. भंडाऱ्यामध्ये अनियंत्रित ट्रेलर, रस्त्याच्या कडेला झाला पलटी. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र ट्रेलरचं मोठं नुकसान. ठाणे महापालिकेच्या डॉक्टरांना संपवलं जीवन. शार्मिंग डिंगा यांनी घराच्या इमारतीवरून मारली उडी. हकीम अजमल खान रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून होते कार्यरत. नेरूळ उरण रस्त्यावर कारला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. साताऱ्याच्या वाघोलीमध्ये विहिरीत बिबट्या आढळल्यानं परिसरात खळबळ. वन विभागाला कळवल्यानं रेस्क्यू ऑपरेशनद्वारे बिबट्या जेरबंद. डबल पैसे देण्याचं आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक. सोलापूरच्या तडबळ भागामध्ये 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची फसवणूक. पुण्यातील समर्थक क्रॉप केअर कंपनीवर फसवणुकीचा आरोप. बुलढाणा जिल्ह्यातील 8 सॉमिलवर छापेमारी. कारवाईत 800 घनमीटर लाकूड जप्त. लाकूड तस्करीच्या विरोधात वन विभागाची धडक कारवाई. 10 जणांवर गुन्हा दाखल. गोंदिया तिरोडा मार्गावर रक्तरंजित वाद. गाडीला कट मारल्याच्या वादातून बीएसएफ जवानाकडनं थेट गोळीबार. जवानावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी केली अटक. अमरावती गुन्हे शाखेची कारवाई. विलासनगर परिसरातून 27 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. 5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. आरोपीलाही ठोकल्या बेड्या. अमरावतीमध्ये हनी ट्रॅपचा प्रकार उघडकीस. शेतकऱ्याकडनं उकळले तब्बल 69 लाख रुपये. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून आरोपी पती पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल. गुलाबजाम मागणं पडलं महागात. नागपूरमध्ये तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला. शांतीनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.